देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का. ज्या एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन स्वतःची सत्ता आणली होती, देवेंद्र फडणवीसांनी ज्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, ते एकनाथ शिंदे आता कुठंतरी भाजपला मोठा धक्का त्यांनी दिलाय असं म्हणायला हरकत नाही. ज्या उद्धव ठाकरेंचे आणि एकनाथ शिंदेचे मोठे मोठे भांडणं झाली, ते एकनाथ शिंदे आणि तेच उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार आहेत का किंवा आलेत का, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. याची सत्यता समोर आलेली आहे. नेमकी ती सत्यता काय आहे? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र आले आहेत का? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यामधला एक प्रकारचा संघर्ष ज्यावेळेस पासून एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन गेले आहेत, म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे जो धनुष्यबाण होता, तोच धनुष्यबाण अगदी एकनाथ शिंदे घेऊन गेले. 40 आमदार घेऊन गेले, पक्ष घेऊन गेले, सर्वस्व त्यांचं उद्धव ठाकरेंचं संपल्यासारखं झालं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी धीर सोडला नाही, पुन्हा लढले आणि परत आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येत आहेत की काय, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आणि हे प्रश्न निर्माण व्हायचं कारण आहे, कारण मुंबईमध्ये एका ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकत्र लढणार आहे, एकत्र प्रचार सभा करणार आहेत, अशा प्रकारची माहिती आहे. आणि म्हणून जर अशा प्रकारचं जर झालं तर हा भाजपला एक मोठा धक्का मानला जातो. कारण ज्या भाजपाने एकनाथ शिंदेंना कुठंतरी साथ दिली, 40 आमदार एकनाथ शिंदेंनी सोबत घेतले. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. महाराष्ट्राच्या बाहेर निघण्यापासून ते गुवाहाटी पासून इथपर्यंत सगळा प्रवास हा भाजपाने किती त्यांना साथ दिली. आपल्या पाठीमागे एक प्रकारची मोठी प्रचंड महाशक्ती आहे असं एकनाथ शिंदेंनी आणि ती महाशक्ती म्हणजे भाजपच आहे, अशा प्रकारचं सुद्धा म्हणायला हरकत नव्हतं. त्यावेळेस सगळे काही पुढे त्यांनी स्वतः पुन्हा सांगितलं की ती महाशक्ती म्हणजे अमित शहा होते आणि चट्टानची शक्ती म्हणजे भाजप होतं. म्हणजे आता जर या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या आणि कुठेतरी हा भाजपच्या विरोधामध्ये जर एकनाथ शिंदे किंवा हे लोक जर चालली, तर नेमकं आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चालू आहे, हा प्रश्न पडतोय. कारण अकोटा या ठिकाणी सुद्धा भाजप आणि इम्तियाज जलीलच्या पक्षाची म्हणजे MIM ची युती झालेली आहे. ज्या MIM च्या विरोधामध्ये भाजप लढतं, MIM मुळासकट या भारतामधून संपली पाहिजे अशा प्रकारची ज्यांची विचारधारा आहे, भाजपाची विचारधारा अशा प्रकारची आहे. आणि तेच भाजप आज MIM सोबत जाऊन बसायला लागलेलं आहे आणि कुठेतरी सत्तेसाठी कुठलाही पक्ष कुठेही जाऊ शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. राजकारणी कधीही बदलू शकतात, राजकारणी कुठलाही पैसा खाऊ शकतात आणि कोणाचाही काहीही पैसा कसा प्रकारे खातात आणि मोठे होतात. आणि एखादा सामान्य माणूस जर एखादी गोष्ट करायला लागला की त्याच्या विरोधात कशा प्रकारचे जातात, हे यांचं दिसून येत आहे. म्हणजे यांनी काही केलं तर यांचं माफ आहे, अशा प्रकारची परिस्थिती सध्या दिसून येत आहे या राजकारणामध्ये. कारण महानगरपालिकेच्या निवडणुका अगदीच आता तोंडावर आलेली आहे. निवडणुकाची तारीख जाहीर झालेली आहे, सगळं काही झालेलं आहे, प्रचार सभा जोरदार चालू आहेत. आणि या सगळ्या गोष्टी असताना जे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारची हवा आहे हे आपण बघितलेलं आहे. मात्र आता जर उद्धव ठाकरे किंवा शिवसेना, दुसरी शिवसेना, दोन्ही शिवसेना जर एकत्र येणार असतील तर नक्कीच उद्धव ठाकरेंना सुद्धा हे धक्का किंवा राज ठाकरेंना सुद्धा हा धक्काच आहे आणि बीजेपीला सुद्धा धक्काच आहे. याची जरी पूर्णतः अजून युती त्यांची झालेली नसली तरी भरपूर 100%, 90% अशा प्रकारची संभावना आहे की उद्धव ठाकरे आणि शिवसेना म्हणजेच धनुष्यबाण एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पुन्हा एकत्र येऊन लढतील आणि कुठेतरी भाजपच्याच विरोधात लढतील का, हे सुद्धा बघणं आता महत्वाचं आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.